आपण ग्रामदेवतांबद्दल बोलतोय, पण असे ग्रामदेवतांचे काही अनुभव आहेत का ज्याच्यामुळे खात्री पटेल? तर सिंधुदुर्गामध्ये किंवा अगदी गोवा बॉर्डरला वेतोबाची अनेक मंदिरं आहेत. अच्छा. आरवलीला जे वेतोबाचं मंदिर आहे, हं. तर तिथे असा प्रघात आहे, म्हणजे 2 प्रकारचे नवस असतात तिथे. बर. तिथे केळ्याच्या लोंगर, पूर्ण अख्खाच्या अख्खा केळ्याचा लोंगर अर्पण केला जातो. अच्छा. किंवा दुसरं पादत्राणं, चांबड्याची वहाण, चांबड्याच्या चपला ह्या अर्पण केल्या हे जातात. नवीनच आहे. हं. आता जेव्हा अर्पण केल्या जातात तेव्हा त्या कोऱ्या असतात. बर. पण जेव्हा त्या देवळात अन्य कोणीही वापरत नाही, त्या देवासाठी, म्हणजे त्यांचा आकारही मोठा असतो हं. की जो सामान्य माणसाला पायात घालता येणार नाही. बर. तर ते पादत्राण देवळात असता असता काही दिवसांनी जर पाहिलं तर ते एखाद्या व्यक्तीने पायात घालून वापरल्यासारखं झिजलेलं असतं. काय सांगताय? म्हणजे थोडक्यात जनश्रद्धा अशी आहे की तो वेतोबा ते पादत्राण परिधान करतो, पायात घालतो हं. आणि गावाची राखण करतो. म्हणजे हे विलक्षण आहे. खरं तर आजच्या पिढीने हे बघायला पाहिजे.